पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। मुसळधार पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार आणि आदित्य ठाकरे पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये सभा घेणार होते, पण कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द झाल्याचं समजतंय। मंदार गुंजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच। मंदार, पावसामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची सभा रद्द झाल्याचं समजतंय, काय अपडेट? शरद पवार, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची संयुक्त सभा पुण्यातील खराडी भागामध्ये होणार होती रवींद्र धंगेकर यांच्यासाठी, मात्र त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठलंय आणि त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलंय। आणि आपण आता आहोत भाजपचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सारसबागेच्या समोर ही सभा या ठिकाणी रस्त्यावरती होते आहे आणि त्यामुळे या सभेच्या ठिकाणी आपण जर ही परिस्थिती पाहिली तर लोक खुर्च्या टाकून बसू शकतील जर पाऊस थांबला तर, अशी परिस्थिती आहे। संध्याकाळी 6:30 पावणे 7 वाजताची वेळ आहे राज ठाकरे सभेच्या ठिकाणी येण्याची आणि तोपर्यंत पाऊस थांबला तर ही सभा होऊ शकते असं आत्ताचं चित्र आहे। आपण या ठिकाणी पाहतो आहोत या सभेचं स्टेज उभारण्यात आलेलं आहे। राज ठाकरे यांचा फोटो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आपण पाहतो आहोत आणि या सभेच्या ठिकाणी लागणारं जे साहित्य आहे, ज्या खुर्च्या आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहतो आहोत। महाविकास आघाडीची सभा आणि महायुतीची सभा यामध्ये जो मुख्य फरक आहे तो हा आहे की महायुतीची ही सभा हा जो बाजीराव रस्ता आहे त्या बाजीराव रस्त्यावरती होते, रहदारीचा रस्ता आहे, डांबरी रस्ता आहे, त्यामुळे इथे चिखल झालेला नाही। मात्र महाविकास आघाडीची सभा ज्या खराडी भागातल्या मैदानावरती होणार होती ते पूर्ण मातीचं मैदान होतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीची सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। तर आपण दुसरीकडे पाहतो आहोत ही महायुतीची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणची दृश्य आहेत सध्या, आणि पुण्यातल्या सभांवर सध्या पावसाचं सावट आपल्याला पाहायला मिळतंय। मंदार, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।